यानंतर एक मोठी बातमी बघूयात। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे। जम्मूचा प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटनी टॉप परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेत। इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती पोलिसांचं कसून लक्ष आहे। बुलेट प्रूफ जॅकेट आणि हत्यारांनी सुसज्ज असे जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान इथे तैनात ठेवण्यात आलेले आहेत। पर्यटन स्थळांवरची सुरक्षा पहलगाम हल्ल्यानंतर वाढवण्यात आलेली आहे। जम्मू काश्मीरमध्ये जी काही पर्यटन स्थळं आहेत जिथे पर्यटक अजूनही जात आहेत, या हल्ल्यानंतर सुद्धा पर्यटक पर्यटनावरती ठाम आहेत। मात्र तिथे पर्यटकांच्या आणि स्थानिकांच्या सुरक्षेसाठी जम्मूतल्या पटनी टॉप परिसरामध्ये कसे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत त्याची ही दृश्य। या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर प्रत्येक हालचालीवरती इथले असणार आहे। त्यासोबत सशस्त्र असे जवान सुद्धा तिथं तैनात आहेत। यही नहीं, देश विदेश से आने वाले पर्यटकों पर जम्मू कश्मीर पुलिस ने पैनी नजर रखी हुई है। तस्वीर नंबर 1, जम्मू कश्मीर के पत्नी टॉप इस इलाके में जब लोग आते हैं तो अक्सर हट में रहते हैं। हर हट के बाहर एक पुलिसकर्मी तैनात रहेगा। पीछे तस्वीरों में देखिए, पेड़ों की आड़ में भी बुलेट प्रूफ जैकेट और भारी भरकम हथियारों के साथ पुलिसकर्मी रहेंगे। अब जिस हट पे मैं चढ़ रही हूँ ये बालकनी है और ये पूरी हट है। विकास आपको दिखाएंगे कि ये वो हट्स हैं जिनमें लोग बहुत ज्यादा खूबसूरती का नजारा यहाँ पर लेते हैं और जम्मू कश्मीर की खूबसूरत वादियों में यहाँ पर रहने के लिए आते हैं। और यहीं पर भी जम्मू कश्मीर पुलिस के जवान हो, सीआरपीएफ के जवान हो, वो यहाँ पर तैनात किए गए हैं। और ये जम्मू कश्मीर के सिर्फ लोगों के लिए नहीं बल्कि देश विदेश से आने वाले पर्यटकों के लिए खास तौर पर सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए गए हैं। वीडियो जर्नलिस्ट विकास के साथ कोमल सिंह, न्यूज 18 इंडिया, पत्नी टॉप। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। राज्यात पहिल्यांदाच ग्रामीण भागात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी चौंडी इथे बैठक। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांचा तब्बल 600 व्हीआयपींचा सहभाग। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। मागील 4 वर्षांपासून निवडणुका आहेत प्रलंबित। पाकिस्तान विरोधातील संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश। संभाव्य युद्धाची भारताकडनं जोरदार तयारी। काश्मीरच्या दल लेकमध्ये आज मॉक ड्रिल। पोलीस आणि एसडीआरएफकडनं करण्यात येणार मॉक ड्रिल। बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, 2 हेडक्वार्टरला मंजुरी। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। भारतानं बागलिहार धरणाचे दरवाजे बंद केल्यानं चिनाबच्या पाणी पातळीत घट। पाकिस्तानात खरीपाच्या पिकांचं होणार मोठं नुकसान। पाकिस्तानी नागरिकांमध्ये पसरली भीती। छत्रपती संभाजीनगरला गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका। वीज पडल्यामुळे 3घांचा मृत्यू तर फळबागांचंही मोठं नुकसान। आज पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। जिल्ह्याला उद्यापासून पुढचे 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा। पिकांचं नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतेत। जळगाव जिल्ह्यातील पारोळा, अमळनेर आणि 40 गावात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। केळी, ज्वारी, मकासह बाजरी पिकाचं मोठं नुकसान। मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका। वीज पडल्यामुळे 3घांचा मृत्यू तर काही जनावरं दगावली। फळबागांचंही मोठं नुकसान। पंढरपूरच्या पिलीव इथे 8 मोरीजवळ नीरा उजवा कनाल फुटला। लाखो लिटर पाण्याची नासाडी तर दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। तर्णे बंदरातील अंजरले खाडीच्या मुखाशी गाळ साठल्यामुळे बोटी भरकटून त्यांना जलसमाधी मिळण्याची शक्यता। परिणामी गाळ काढण्याची मच्छीमारांची मागणी।
पुण्यात पतीकडनं पत्नीची गळा दाबून हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरनं प्रवास करताना बिंग फुटलं, आरोपीला अटक. धाराशिव जिल्ह्यातील हंगरगातूळ इथे शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. शेतात दुसऱ्या शेतकऱ्यानं जाणून बुजून पाणी सोडल्यामुळे नुकसान झाल्याचा आरोप. तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं शेतकरी संतप्त. स्वागत आणि आता बातमी. राज्यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आयोजित करण्यात आली आहे. आणि या ऐतिहासिक बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्र्यांसह तब्बल 600 VIP उपस्थित असतील, तर 2000 पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलेलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली असून बैठकीसाठी 6 हेलिपॅड्स तयार करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांनी. राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामीण भागामध्ये कॅबिनेटची बैठक होणार आहे. ही बैठक आज 12 वाजता सुरू होणार असून जवळपास 3.5 ते 4 तास ही बैठक चालणार आहे. त्या बैठकीच्या आधी चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाचं दर्शन घेतलं जाणार आहे आणि त्यानंतर 12 वाजता ही बैठक सुरू होणार आहे. आज आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. तसं काय छावणीचं स्वरूप चौंडे येथे आलेलं आहे. त्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे. जवळपास 42 मंत्री आणि 600 VIP असल्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आणि या ठिकाणी चौंडी नगरी जी आहे सज्जलेली आहे, ज्यामध्ये बॅनरबाजी ही मोठ्या प्रमाणात आहे. याच्यामध्ये बॅनरबाजीमध्ये देवाभाऊ नावाने गोपीचंद पडळकर यांनी मोठमोठे बॅनर लावले आहे, कटआउट आहे आणि त्याचं आकर्षण ठरलं आहे. देवाभाऊंच्या नावाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनर असले तर अतुल सावे मात्र 2 नंबरला आहेत. त्यांचेही बॅनर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले आहे. त्यामुळं चौंडी येथे होत असलेल्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अहिल्यानगरच्या किती निधी मिळणार किंवा चौंडी म्हणलं की धनगरचा प्रश्न येतो. त्यामुळं धनगर आरक्षणाचा प्रश्न गाळत असल्यामुळं धनगराच्या आरक्षणावरती काय निर्णय घेतला तो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि अहिल्यानगरला याच्यामध्ये किती निधी मिळतो आणि इथे होणारं भविष्य काळामधलं जे मोठा पुत्र उभारचा आहे त्याला निधी किती मिळणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर्नलिस्ट दीपकसह साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. आणि आता राज्यातली महत्त्वाची बातमी बघूयात. राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, तीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमी असलेल्या चौंडीमध्ये. त्यामुळे चौंडीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज दुपारी 12:30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू होईल. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि 42 मंत्री मिळून तब्बल 600 VIPंचा या बैठकीत सहभाग असणार आहे. शिवाय 2000 विशेष पाहुण्यांना औपचारिक निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे संपूर्ण चौंडी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन करण्यात आलंय. या ऐतिहासिक बैठकीला औचित्य लाभलंय ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या शताब्दी जयंतीचं. येत्या 31 मे रोजी जयंती साजरी होणार असून त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौंडीला होतीये. मी तुम्हाला या चौंडी या गावी आल्याचं पाहायला मिळतंय आणि नेमकं ही बैठक कशी असणार आहे, कॅबिनेट हॉल कसा तयार करण्यात आलेला आहे हे मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवतोय. आपण हा सुरुवातीला पाहताय हा कॅबिनेट हॉल तयार करण्यात आलेला आहे. या कॅबिनेट हॉलमध्ये आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित सर्व प्रमुख मंत्र्यांसाठी विशेष आसनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि आपण जर पाहत असाल तर या आसन व्यवस्थेच्या समोरच आपल्याला धनगर समाजामध्ये खूप महत्वपूर्ण योगदान असलेली जी घोंगडी आहे ती देखील आपल्याला याच आसन व्यवस्थेच्या समोर ठेवण्यात आल्याची पाहायला मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगरच्या जनतेसाठी काय नेमकी घोषणा करणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक धनगर आमदारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनं देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे धनगर समाजासाठी आजचा दिवस हा खूप महत्वपूर्ण असा दिवस असणार आहे. कारण की आज दुपारी 12:30 वाजता जी कॅबिनेट बैठक पार पडणार आहे या कॅबिनेट बैठकीमधून धनगर समाजासंदर्भामध्ये काय देवेंद्र फडणवीस महत्वपूर्ण घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं निमित्त आहे. 300वी त्यांची जयंती असणार आहे 31 मेला. त्या जयंती निमित्ताने ही आपल्याला विशेष कॅबिनेट आमंत्रित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये
जी व्यवस्था करण्यात आलेली आहे ती देखील वाखाणण्याजोगी असल्याचं पाहायला मिळतंय। याच कॅबिनेट हॉलच्या बाहेर आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तंबू स्वरूपामध्ये कार्यालय या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कॅबिनेट पूर्वी आपल्या काही महत्वपूर्ण कोर सहकाऱ्यांसह याच आपल्याला जो तंबू उभारलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील आणि याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामधून आज होणाऱ्या जी कॅबिनेट बैठक आहे त्या कॅबिनेट बैठकीसंदर्भातले निर्णय आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळणार आहेत। त्याचप्रमाणे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक व्हॅनिटी व्हॅन देखील आपल्याला विश्राम कक्ष म्हणून या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। साधारणतः 10:30च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर या ठिकाणी आपल्याला पोहोचताना पाहायला मिळतील। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करतील, काही भूमिपूजन करतील। त्यानंतर जेव्हा त्या या ठिकाणी कॅबिनेट हॉलमध्ये पोहोचतील तेव्हा आपल्याला विश्रांतीसाठी किंवा फ्रेश होण्यासाठी ह्याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे या अहिल्यानगर परिसरामध्ये अत्यंत या ठिकाणी व्यवस्था करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी तुम्हाला मागच्या भागात दाखवतोय कॅबिनेटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी काही प्रमुख आपल्याला अधिकारी देखील येताना पाहायला मिळतील। त्या अधिकाऱ्यांशी संवाद या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताना पाहायला मिळतील। त्यांची देखील आपल्याला विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। या व्यवस्थेकरिता आपल्याला सर्व पोलीस अधिकारी देखील सज्ज असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर परिसरातील प्रामुख्याने जे पोलीस अधीक्षक असतील किंवा या जनतेची काही प्रमुख समस्या त्या संदर्भात आपल्याला निराकरण करताना पाहायला मिळेल। त्यामुळे 12:30 वाजता होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे अहिल्यानगर वासियांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ लेन्स हर्षसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर, चौंडी।